महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याची माहिती समोर आली. आता वरवर पाहिलं तर ही गोष्ट साधी वाटू शकते, पण राजकारणात एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्षातील एखादा मोठा नेता एकाच विमानातून प्रवास करताना दिसला की त्याच्या राजकीय चर्चा यात होणारच. त्यातच आता शरद पवार गटाचे खासदार सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले असल्यानं या सगळ्या घडामोडींकडे एकत्रितपणे पाहिलं जातंय. त्यामुळे या भेटीगाठींमधून काही राजकीय संकेत दिले जात नाहीयेत ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर सगळ्यात आधी पाहूया नेमकं काय घडलंय गेल्या 1-2 दिवसामध्ये. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी रविवारी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्रित प्रवास केला. मुख्यमंत्री फडणवीस हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील त्यांच्याच सोबत होते. तर जयंत पाटील हे आपल्या ईश्वरपूर मतदारसंघाकडे रवाना झाले होते. या प्रवासाच्या दरम्यान तिन्ही नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास करत कोल्हापूर विमानतळ गाठलं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील हे एकत्र दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जुन्या चर्चांना सुरुवात झाली आहे. कारण जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री आणि शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते एकाच विमानातून प्रवास करताना दिसल्यानंतर यामागे नेमकं राजकीय गणित काय आहे यावर चर्चा होणं साहजिक आहे. पण महत्त्वाचं म्हणजे फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यातली ही पहिलीच भेट नाहीये. याआधी सुद्धा जुलै महिन्यात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन मध्यरात्री भेट घेतली होती. या भेटीनंतर स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील एकत्र दिसल्यामुळे या भेटीला राजकीय रंग चढलाय. कारण गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या नावाची आणखी एका वेगळ्या कारणासाठी चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास सत्तेच्या समीकरणात जयंत पाटील यांना महत्त्वाचं पद दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात होतीये. त्यामध्ये राष्ट्रवादीकडील अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे दिली जाईल असं सुद्धा चर्चा होत्या. फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या भेटीगाठी आणि त्याच वेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेमुळे या सगळ्या घडामोडींकडे आता वेगळ्या नजरेनं पाहिलं जातंय. आणि याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेलेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालाय. आज अधिवेशनाच्या या शेवटच्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाचं लक्ष महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यावर असणार आहे. आणि याच काळात संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित म्हणजेच डिलिमिटेशन विधेयक पुन्हा सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहेत असं बोललं जातंय. ही भेट आज सकाळी 11च्या सुमारास झाली. या भेटीची माहिती खुद्द सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. आता या भेटीमुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डिलिमिटेशनवरती नेमकी भूमिका काय आहे. कारण संसदेत डिलिमिटेशनचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. आणि त्याच वेळी शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेत आहेत. त्यामुळे या भेटीत या मुद्द्यांवर काही चर्चा होणार का याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना या प्रक्रियेत केली जाते. त्यामुळे भविष्यात कोणत्या राज्याला किती मतदारसंघ मिळणार, मतदारसंघांची रचना कशी असणार, त्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डिलिमिटेशन हा केवळ संसदेतला एक विधेयकाचा विषय नसून त्याचा थेट राजकीय परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाणार असल्यानं या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासूनच लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज हे गदारोळामुळे वारंवार तहकूब झालं.
आजही 11 वाजता सुरू झालेलं हे कामकाज राज्यसभा आणि लोकसभेत 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येणं टाळल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. आता या शेवटच्या आठवड्यात लोकसभेत काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याची तरतूद असलेलं विधेयक आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाचा सुद्धा समावेश असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे संसदेत एकीकडे महत्वाची विधेयकं, दुसरीकडे डिलिमिटेशनचा मुद्दा आणि त्याच वेळी शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडत असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला चर्चेचं उदान आलंय. आणि याच सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर एकच प्रश्न पडतो की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा डिलिमिटेशनला पाठिंबा आहे का? एवढ्या सगळ्या भेटीगाठी होत आहेत, खासदार भेटीला जात आहेत, फडणवीस आणि जयंत पाटील एकत्र प्रवास करताना दिसत आहेत. सोबतच शशिकांत शिंदे सुद्धा आज म्हटले की डिलिमिटेशन वरती विचार करण्याला हरकत काय आहे. हे सगळं वरून जरी दिसत असलं तरी राजकारणात वरवर असं काही नसतं. त्यामुळे भेटींच्या पाठीमागे डिलिमिटेशनचा मुद्दा आणि एनडीए मध्ये सामील होण्याचं प्रकरण असू शकतं का, याबाबतची सुद्धा चर्चा आता रंगली आहे. तुर्तास तुमचं यावरचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.